नमस्कार यूट्यूब फॅमिली. करवंदापासून फक्त लोणचंच न बनवता ही रेसिपीसुद्धा ट्राय करून बघा, तुमचाही विश्वास बसणार नाही. त्यासाठी इथे मी 1 पाव करवंद स्वच्छ धुवून कापून त्यातल्या बिया काढून गरम पाण्यात उकळून घेतले आणि त्याच पाण्यात स्मॅश करून व्यवस्थित गाळून घेतले. त्या पाण्यात 2 चमचे बेसन, पाव चमचा हळद, 1 चमचा मीठ, 2 ते 3 चमचे साखर टाकून व्यवस्थित मिक्स केलं. एका कढईत तेल गरम करून त्यात जिरं, मोहरी, हिंग, मिरची, कोथिंबीरची पेस्ट परतून त्यात हे मिश्रण ओतलं आणि याला 1 ते 2 उकळ्या येऊ दिल्या. ही कढी एवढी टेम्पटिंग आणि टेस्टी बनते ना की कोणीच ओळखू शकणार नाही आणि मला खात्री आहे की बाजारात करवंद आल्यावर सगळ्यात आधी तुम्ही हे बनवालच. ही कढी मी नेहमीच्या भातासोबत किंवा खिचडीसोबत सर्व न करता इथे झुणका भाकर आणि त्यासोबत ही कढी सर्व केलेली आहे. हे बघून तुम्हालाही भूक लागलेलीच असेल आणि तोंडाला पाणी पण आलं असेल. तुम्हीसुद्धा करवंदापासून लोणच्या व्यतिरिक्त काय काय बनवलं ते मला कमेंट करून सांगा. पुढची रेसिपी याहीपेक्षा इंटरेस्टिंग आहे, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.